Hello, NEET aspirant. Welcome to DTC. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या स्टोरीमध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक परत पुढे कंटिन्यू करतोय, एन्झाईमचा तिसरा पार्ट. आणि या पार्टमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाईम ऍक्टिव्हिटी हा टॉपिक स्टडी करतोय. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाईम ऍक्टिव्हिटी मध्ये बाळांनो मी टोटल 4 फॅक्टर तुम्हाला शिकवणार आहे. माझा पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर, दुसरा फॅक्टर आहे पीएच, तिसरा फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आणि चौथा फॅक्टर आहे माझा इनहिबिटर्स. टेम्परेचर कशा प्रकारे अफेक्ट करतो तर लक्षात ठेवायचं, एन्झाईम्स आर ऍक्टिव्ह ऍट नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे स्पेसिफिक रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये एन्झाईम ऍक्टिव्ह असतात. त्यालाच आपण असं म्हणू शकतो की एन्झाईम्स वर्क इफिशियंटली ऍट ऑप्टिमम रेंज ऑफ टेम्परेचर. ऑप्टिमम रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये हे एन्झाईम खूप चांगलं काम करू शकतात. जर ऑप्टिमम रेंज पेक्षा टेम्परेचर कमी झालं तरी एन्झाईम ऍक्टिव्हिटी कमी होते, आणि टेम्परेचर जास्त झालं तरी एन्झाईम ऍक्टिव्हिटी कमी होते. मग जर समजा लो टेम्परेचर असेल तर एन्झाईम हे इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात, आणि जर समजा हाय टेम्परेचर झालं तर एन्झाईम ऍक्टिव्हिटी लॉस्ट होते ड्यू टू डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर. म्हणजे टेम्परेचर जर खूप जास्त झालं तर प्रोटीनच्या स्ट्रक्चर मधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रोटीन मध्ये डिनॅच्युरेशन होतं आणि एन्झाईमची कॅटालायटिक ऍक्टिव्हिटी लॉस होते. का? कारण ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन, हे आपण पाहिलेलं आहे. मग जर आपण एन्झाईम ऍक्टिव्हिटी वर्सेस टेम्परेचर याचा जर ग्राफ घेतला तर तो ग्राफ कसा येतो, तर एन्झाईम ऍक्टिव्हिटी आपण वाय ऍक्सिस वर घेतो आणि टेम्परेचर आपण एक्स ऍक्सिस वर घेतो. तर हा ग्राफ आपल्याला अशा प्रकारे इन्व्हर्टेड यू शेप म्हणजेच हा बेल शेप ग्राफ आम्हाला पाहायला भेटतो. आता सेकंड फॅक्टर आहे जो पीएच. पीएच बद्दलही मला सांगता येईल की ऑप्टिमम पीएच ला एन्झाईम ऍक्टिव्हिटी चांगली असते. म्हणजे एन्झाईम्स वर्क इफिशियंटली ऍट ऑप्टिमम पीएच असं आपण म्हणू शकतो. जर सांगायचंच म्हणलं तर ऑप्टिमम पीएच हा 6.5 to 7.5 हा एन्झाईमला काम करण्यासाठी चांगला असतो. आता जर आपण पीएच कमी केला तरी एन्झाईम ऍक्टिव्हिटी कमी होते, आणि पीएच वाढवला ऑप्टिमम पेक्षा तरी पण एन्झाईम ऍक्टिव्हिटी कमी होते. मग याचा जर आपण ग्राफ घेतला एन्झाईम ऍक्टिव्हिटी वर्सेस पीएच, तर तो ग्राफ इथे पण कसा आहे, तर तो इन्व्हर्टेड यू शेप आहे आणि यालाच आपण बेल शेप म्हणू शकतो. तिसरा जो फॅक्टर आहे तर तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटचा जर ग्राफ तुम्ही पाहिला तर आपण वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन घेतो आणि एक्स ऍक्सिस वर आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट घेतो. आणि जर तुम्ही या दोघांमधला ग्राफ बघितला तर तो कसा आहे, तर रेक्टँग्युलर हायपरबोला आहे. म्हणजे इनिशियली हा ग्राफ काय दाखवतो, इनिशियली ऍज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इन्क्रीजेस velocity of reaction increases. Ultimately velocity of reaction become maximum velocity. Then further increase in concentration of substrate, velocity of reaction not increases. कारण काय आहे समजून घेऊ. आपल्याकडे काय आहे, सबस्ट्रेटचे 200 मॉलिक्यूल आहेत आणि एन्झाईमचे 100 मॉलिक्यूल आहेत. सुरुवातीला तुम्ही काय केलं, सबस्ट्रेटचे 50 मॉलिक्यूल 50 एन्झाईम मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट झाले, रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढली. सबस्ट्रेटचे 100 मॉलिक्यूल 100 एन्झाईम सोबत रिॲक्ट झाले, रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढली. किती वाढली, तर ती आता 100 सबस्ट्रेटच्या मॉलिक्यूल सोबत पूर्ण 100 एन्झाईमचे मॉलिक्यूल रिॲक्ट झाले, आणि त्यावेळेस रिॲक्शनची व्हेलॉसिटी ही मॅक्झिममला पोहोचली. आता तुमच्याकडं अजूनही सबस्ट्रेटचे मॉलिक्यूल आहेत, आता अजूनही तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी पण रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढणार नाही, कारण आता तुमच्याकडं फ्री एन्झाईम अवेलेबल नाहीये. म्हणजे एकदा का रिॲक्शन मॅक्झिमम व्हेलॉसिटीला पोहोचली त्याच्यानंतर तुम्ही कितीही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढणार नाही, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडं फ्री एन्झाईम अवेलेबल नसेल. याच पॉइंट मध्ये आपल्याला केएम एक पॉइंट दिलेला आहे. केएम म्हणजे काय, तर मायकेलिस मेंटन कॉन्स्टंट आहे. आणि बाळांनो केएम म्हणजे काय, जर याला डिफाइन करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ऍट विच
velocity of reaction become Pmax/2. म्हणजे असं कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं जिथं व्हेलॉसिटी किती आहे, Pmax/2 आहे, याला आपण काय म्हणू शकतो, Km म्हणू शकतो. आणि इथेच जर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची असेल तर व्हेलॉसिटी इक्वल टू, लक्षात ठेवायचंय फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन इक्वल टू Pmax इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट अपॉन Km प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. हा त्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. आणि आपण यांचं रिलेशन जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवायचंय Km इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द अफिनिटी बिटवीन एन्झाइम आणि सबस्ट्रेट. जर तुम्हाला Km ला पोहोचण्यासाठी म्हणजे Pmax/2 ला पोहोचण्यासाठी जर Km व्हॅल्यू जास्त लागत असेल, याचा अर्थ एन्झाइम आणि सबस्ट्रेट मधली अफिनिटी कमी झाली आहे असा होतो, लक्षात घ्या. याच्यानंतर आता मी पुढच्या फॅक्टरकडे जातो, तो आहे इनिबिटर्स. The chemicals which shut off the enzyme activity is called inhibitors and this process is called inhibition. चौथा फॅक्टर सांगतो इनिबिटर. कुणाला म्हणतोय मी इनिबिटर? The chemicals which shut off enzyme activity and enzyme activity is called inhibitor and process is called inhibition. There are three type of inhibitors: competitive inhibitor, non-competitive inhibitor and allosteric inhibitor. कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर कुणाला म्हणायचं तर बाळांनो, इथं कॉम्पिटिशन आहे. कुणामध्ये तर सबस्ट्रेट मध्ये आणि इनिबिटर मध्ये. कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर मध्ये कारण सबस्ट्रेटचं आणि इनिबिटरचं दोघांचं स्ट्रक्चर सेम असतं आणि दोघांचं स्ट्रक्चर सेम असल्यामुळं यस एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईट सोबत बाइंड होण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा लागते. इनिबिटर जाऊन ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतो आणि इनिबिटर बाइंड झाला की एन्झाईम ऍक्टिव्हिटी काय होते, कमी होते. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर नाव का दिलंय त्याचं कारण आहे, कारण स्ट्रक्चर ऑफ इनिबिटर रिझेंबल विथ स्ट्रक्चर ऑफ सबस्ट्रेट, सो इनिबिटर बाइंड विथ ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाइम अँड डिक्रीजेस दिअर ऍक्टिव्हिटी. समजतंय सर्वांना? कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर मध्ये एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे तर मेलोनेट इज द कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर फॉर सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम. रेस्पिरेशन शिकत असताना आपण एक स्टेप शिकतो, सक्सिनेट कन्वर्टेड इनटू फ्युमॅरेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. आणि मग ही रिॲक्शन होत असताना मॅलोनेट हा इनिबिटर आहे ज्याचं स्ट्रक्चर सक्सिनेट सारखं असतं, म्हणून मॅलोनेट आणि सक्सिनेट मध्ये कॉम्पिटिशन लागतं आणि मॅलोनेट जाऊन त्या एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होतो आणि एन्झाइम ऍक्टिव्हिटी कमी करतो. लक्षात ठेवायचं. याचबरोबर या कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्सचा वापर करून आपण बॅक्टेरियल पॅथोजनची ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी यांचा वापर करू शकतो. जशी आपण कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणून सल्फा ड्रग्सचा वापर करतो बॅक्टेरियल ग्रोथ थांबवण्यासाठी, सल्फा ड्रग्स. यानंतर दुसरा जो टाइप आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर मध्ये मला असं सांगता येईल की इथं जो इनिबिटर आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर, इट बाइंड विथ एन्झाइम अदर दॅन ऍक्टिव्ह साइट अँड अल्टर द शेप ऑफ ऍक्टिव्ह साइट. म्हणजे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर हा एन्झाइमला जाऊन बाइंड होतो अदर दॅन ऍक्टिव्ह साइटला आणि ऍक्टिव्ह साइटचा शेप अल्टर करतो आणि शेप अल्टर झाल्यामुळं ऍक्च्युअल सबस्ट्रेट येऊन ऍक्टिव्ह साइटला बाइंड होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे एन्झाइमची ऍक्टिव्हिटी कमी केली जाते. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर याचं जर एक्झाम्पल मला सांगायचं म्हणलं तर सायनाइड इज अ नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर फॉर सायटोक्रोम C ऑक्सिडेज एन्झाइम कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे तो आहे ॲलोस्टेरिक इनिबिटर. आणि ॲलोस्टेरिक इनिबिटर अल्सो कॉल्ड एंड प्रोडक्ट इनिबिटर. म्हणजे तयार झालेला प्रोडक्ट पुढे कन्व्हर्ट होत नाही म्हणून तो एन्झाइमची ऍक्टिव्हिटी कमी करतो त्याला तयार करणाऱ्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक रिॲक्शन समजून घ्या, माझ्याकडे ग्लुकोज आहे आणि ग्लुकोजचं कन्व्हर्शन होतं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ हेक्झोकायनेज. ग्लुकोज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट इन द प्रेझेन्स ऑफ हेक्झोकायनेज आणि मग हा ग्लुकोज 6 फॉस्फेट पुढे कन्व्हर्ट होत नाही, तो अकुमुलेट व्हायला लागतो आणि तो अकुमुलेट झाल्यामुळे हेक्झोकायनेज एन्झाइमची ऍक्टिव्हिटी कमी करतो. अशा कंडिशनला म्हणायचं ॲलोस्टेरिक इनिबिशन. बरोबर? आणि तो ॲलोस्टेरिक इनिबिटर म्हणून काम करतो. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाइम ऍक्टिव्हिटी, तर हे 4 फॅक्टर आपल्याला इथं मेन्शन केलेले आहेत, तर ते तुम्हाला माहित पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच.